हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुंडांना पोसत आहेत, पण धृतराष्ट्रासारखं मोदींचंही डोळ्याला पट्टी लावून काम। संजय राऊतांचा शिंदेंसह मोदींवर हल्लाबोल। राज्यात सरकार निर्मित गुंडाराज, सरकारच्या बगलबच्च्यांची अधिकाऱ्यांकडून खंडणी वसुली, नाना पटोलेंचा आरोप। सुप्रीम कोर्टानं झापून सुद्धा नार्वेकरांचा निकाल हुकुमशाहीसारखा। कोर्टानं आता फक्त झापण्याच्या पलीकडेही पावलं टाकावीत, संजय राऊतांचा निशाणा। अजित पवारांच्या उपस्थितीत नेते, मंत्री आणि आमदारांची संध्याकाळी बैठक। भुजबळांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भातही चर्चेची शक्यता। राज्यातील महापालिका आणि नगरपालिकेचे कंत्राटी कामगार राज ठाकरेंना भेटणार। किमान वेतनवाढीच्या मागणीसंदर्भात भेट घेणार। अपात्रतेसंदर्भातील नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका मेन्शन। याचिकेवर 12 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात गुन्हेगार निर्माण होणार। भाजप आमदाराच्या आरोपांनंतर जयंत पाटलांची टीका। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष। मतदारसंघाचं सर्वेक्षण सुरू। पियुष गोयल मुंबईतून निवडणूक लढण्याची चर्चा, सूत्रांची माहिती। भंडाऱ्यात मोदी जरी उभे राहिले तरी त्यांना हारूनच जावं लागेल। भंडारा गोंदियात काँग्रेसच जिंकेल, नाना पटोलेंचा दावा। मराठा समाजातील सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आरक्षणासाठी अधिवेशनात आवाज उठवावा, जरांगेंची विनंती। जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगेंची टीका। तर भुजबळांकडून कोणाचाही अपमान नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, बबनराव तायवाडेंचं प्रत्युत्तर। मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेविरोधातील याचिकेनंतर मराठा समन्वयकांकडून कोर्टात कॅव्हेट। गंगाधर काळकुटेंकडून एकाच वेळी 4 ठिकाणी कॅव्हेट। सगेसोयरेबाबत निर्णय घेण्यापूर्वी अवगत करण्याची विनंती। मालेगावचा मिनी पाकिस्तान उल्लेख केल्यानं नितेश राणेंना नोटीस। माफी मागा, अन्यथा खटला दाखल करणार। माजी आमदार आसिफ शेख आणि समाजवादीच्या नेत्या शानेहिंद यांचा इशारा। 26 दिवसांपासून राज्यातील आशा सेविकांचं आंदोलन सुरू। पगारवाढीचा GR काढण्याची मागणी। महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांसोबतची बैठक निष्फळ। राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर। मानधनवाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्याची मागणी। रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा पोलिसांचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज। तुपकरांची तुरुंगात रवानगी करण्याची मागणी। सरकारी नोकर भरती प्रक्रियेत पेपरफुटी करणं महागात पडणार। दोषींना 1 कोटींचा दंड आणि 10 वर्षांचा कारावास। लोकसभेत विधेयक सादर। नागपुरात आदिवासी गोंडगोवारी समाजातील तरुणांचं 12व्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच। गोंडगोवारी समाजाला एसटीतून आरक्षण मिळण्याची मागणी। राज्यातील 21,678 पदांसाठी शिक्षक भरती होणार। भरतीत मराठी विषयासाठी सर्वाधिक 18,373 जागा। लोकसभेनंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशव्यापी जातनिहाय जनगणना करणार। आरक्षणावरील 50% मर्यादाही काढणार। रांचीतील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचं आश्वासन। आपच्या वरिष्ठ नेत्यांच्या घरी ईडीकडून छापेमारी। आम आदमी पार्टीच्या पत्रकार परिषदेपूर्वी ईडीचा छापा, सूत्रांची माहिती। ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचं निदान। बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी करत माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।